नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय जी.ए. कुलकर्णींचा निळा सावळा हा कथासंग्रह. या कथासंग्रहातली आजची आपली कथा आहे मुखवटा. माणसं बऱ्याचदा समाजासमोर अनेक मुखवटे धारण करतात. मग ते आपल्या वयामुळे असेल किंवा आर्थिक स्तरामुळे असेल किंवा इतर कोणत्या तरी परिस्थितीमुळे असेल. असे मुखवटे त्यांना चढवावे लागतात, पण त्यांचं मन मात्र त्यांना सतत आयुष्यभर खात राहतं. कारण त्या मुखवट्यामागे त्यांचा एक नेहमीचा आनंदी चेहरा लपला जातो. बघूयात आजच्या कथेमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे. ऐकूयात आपली आजची कथा मुखवटा. गल्लीच्या कोपऱ्यावर औदुंबराच्या पारावर एक छोटस दत्ताचं देऊळ आहे. त्यात मूर्ती नाही, फक्त स्वयंभू समजल्या गेलेल्या ओबडधोबड पादुका आणि त्यावर एक पितळी मुखवटा ठेवलेला असतो. कधीतरी एखाद्या आड गुरुवारी त्यावर 2-4 फुलं दिसतात. 4 घरची पूजा करून कंटाळलेला रघुनाथ भट कसर लागलेली निळी शाल पांघरतो ना, तोच. तशा बशा 4 अक्षता त्यावर उधळतो आणि अगदी रात्री तो मुखवटा धाबळीच्या पिशवीत घालून घरी घेऊन जातो. नंतर त्या पादुका उघड्या पडतात. शेजारच्या लाकूड अड्ड्यातून उंदीर बाहेर येतात व वर चढून खुशाल तांदळाचे दाणे वेचतात. कधी कधी तेलाची पणती उपडी करून त्यातील वात पळवतात व आतील तेल मग बिचकत इकडे तिकडे पसरते. पण हे सारे शांत झाल्यावर, सारी गल्ली निपचित पडल्यावर. पण तोवर पणतीचा प्रकाश मुखवटा कुरवाळतो. निरनिराळ्या रेषांत चमचमतो आणि शांत, निरामय, निर्विकार उघड्या डोळ्यांनी मुखवटा सारे काही पाहत असतो. आता रखरखीत उन्हामुळे सारी गल्ली वटलेल्या फांदीसारखी निशब्द वाटते व तिची वळसेदार रेषा भाजलेल्या डागासारखी दिसते. आज रविवार आहे, त्यामुळे लगेच बाजूचं ख्रिश्चन पर्टाचं दुकान आज बंद आहे. त्याच्या बाजूचं एक खणी दुकान शिंप्याचं आहे. त्याने आपले हातमशीन ढेकून जाण्यासाठी बाहेर उन्हात टाकले. त्या जागेत अवघडून बसत 4 माणसे पत्ते खेळतात. मधून मधून ते कापड फाडल्यासारख्या आवाजात ओरडतात. त्या फाटक्या चिंध्यांसारख्या पत्त्यांना ऐकून दूध काळे ठिक्कर होईल अशा जालीम शिव्या देतात. कित्येकदा तंबाखूची पिचकारी पोचड बाणासारखी तिरपी उडी घेते व तापलेल्या धुळीत चर दिशी मरते. हे सोडले तर गल्लीतील आयुष्य झाकण घालून उकळत ठेवल्याप्रमाणे दडपलेलं झळझळीते. आज रविवार, त्यामुळे शाळा नाही. गॅरेज मधल्या आपल्या खोलीत सध्या दारासमोर गोणपाटावर पसरलाय. पुढच्या बाजूला गॅरेज व मागच्या बाजूला खोली. त्यामुळे तेथे नेहमी पेट्रोल डिझेलची कुंद घाण येते. एका खोलीत उंबरातील जगाप्रमाणे सारा संसार. एका बाजूला कोपऱ्यात 3-3, 4-4 दंड घातलेली मळकी लुगडी ढिगात पडली आहेत. त्या टिचभर खोलीत भिंतीवर डागळलेले पडदे सोडल्याप्रमाणे भकासपणा, काहीतरी नेहमी असणारे बाजूला काढून ठेवल्याच्या मुक्कळेपणाची अवकळा भरून राहिली. सध्याच्या बाजूला त्याचा भाऊ जोत्या रिकाम्या सिगारेट पाकिटाशी खेळतोय. मध्येच तो कराकरा अंग खाजवतो व मक्याच्या कणसाच्या भिरकुंडात एखादा दाणा चुकून राहिलाय की काय ते पाहतो. डाव्या बाजूला अर्धवट जमिनीवर त्याची बहीण भिंगरी झोपली. तेलाचं बोट क्वचितच लागलेल्या तिच्या उपाशी जिपऱ्या सारख्या तोंडावर येतात. फाटक्या जग्याची सारी बटणे तुटल्यामुळे तिचे अर्धे अंग उघडेच आहे व आत छातीच्या हाडांची अशक्त कमान दिसते. घर व गॅरेज वकिलांचे. त्यांच्या मुलांचे कपडे सध्याकडे भिरकावले जात. त्याची स्वतःची चड्डी 2 ठिगळांपूर्वी वकिलाच्या मुलाचीच होती. एकंदरीने वकिलाच्या मोरीवर वाढलेले, कुणाला नको असलेले आयुष्य त्या 3 पोरांत धडपडत होते. सध्या जांभई देतो व बारीक डोळ्यांनी बाहेरच्या उन्हाकडे पाहतो. त्या उन्हाने त्याचे सारे अंग पेंगुळल्यासारखे झाले, पण झोप मात्र येत नाही. त्यामुळे काय करावं हे त्याला समजत नाही आणि त्याला चिडल्यासारखं वाटतं.
मध्येच तो फाटून चिंध्या झालेला चांदोबाचा अंक उघडतो. पण एव्हाना त्याला साऱ्या गोष्टी पाठ झाल्यात. त्याची सुरळी करून तो बाजूला टाकतो व कुशीवर वळतो. त्याला वाटतं जोत्याबरोबर गोट्या खेळावे, पण लगेच त्याला त्याचाच हा विचार आवडत नाही. जोत्याशी काय खेळायचं, टाळकं, विघ्नेशीच ते कार्ट. त्याला अद्याप बोध देखील भरता येत नाही सरळ, आणि त्याच्यावर 4 गंडे झाले तरी गोटी मिळायची नाही, काय आहे नाही, फप्प्या. आताच पहा, त्याची चड्डी अर्धी घरंगळली. सध्याला त्याचा एकदम राग येतो. चड्डी तर वरवड की साल्या. तो खेकसतो. जो त्या चड्डीला हात लावल्यासारखा करतो व भिरकुंडात दात रोवतो. भिंगरी जागी होते व मनगटाकडे निरखून पाहते. तिला काल कोणीतरी हिरव्यागार रंगाची प्लास्टिकची बांगडी दिली होती, एकच. ती तिच्याकडे वरचेवर दाबून ठेवलेल्या आनंदाने पाहते. हात अंगाखाली सापडल्यामुळे ती हातात रुतली, पण मोडली नाही. जणू तो खोटा तर नाही ना, असं वाटून ती त्या हिरव्या रंगाला बोट लावते व स्वतःशीच हसते. दाद्या, आम्ही बाहेर जाऊया, सिनेमाचे चित्र पाहत छान छान, ती सध्याला म्हणते. सध्या तिच्याकडे वळतो व त्याचा चेहरा एकदम कमावल्याप्रमाणे मऊ होतो. एका हाताने उचलता येणारी ही अशक्त विरलेली बहीण त्याची फार लाडकी आहे. तिला कोणी मारले बोलले तर तो वेड्या कुत्र्याप्रमाणे पिसाळतो. वकिलाच्या घरी एकदा तिथल्या गड्याने तिचा रट्टा धरून तिला पायरीवरून खाली रप्प दिशी टाकले होते, तेव्हा सध्याने त्या घराच्या 2 खिडक्या फोडून टाकल्या होत्या. तो तिच्या केसांशी उगाच खेळतो व जगासारखा केल्यासारखा करतो. जाऊया हा बाय, पण बाहेरून तरी बघ कसं तापलंय, ऊन जरा निवालं की जाऊया, तो म्हणतो. पण भिंगरी तोपर्यंत सारं विसरते व वर आढ्यातून दिसणाऱ्या उन्हाच्या टिकल्या टिकल्यांकडे पाहते. मध्ये एक कोळ्याचं जाळं लागले. वाऱ्याचा उच्छवास थोडा जरी आला तरी ते धपापत, पण मध्ये दिसणारा कोळी मात्र हलत नाही. पाळण्यात असल्याप्रमाणे तो झोपलाय. तो स्तब्ध गोठलेला दिसतो. सध्याला देखील आता तसंच पडून राहण्याचा कंटाळा येतो व लांबलचक जांभई देत तो बाहेर येतो. तो उठताच 2 सावल्यांप्रमाणे जोत्या, भिंगरी त्याच्या मागोमाग चालू लागतात. जोत्या एका हातानं चड्डी वर करून तिला तात्पुरतं स्थैर्य आणतो. सध्या मागे पाहत नाही, कारण ती दोघं येत आहेत हे त्याला माहितीये. तो पारावर येतो व सावलीत बसतो. बसताना तापलेला दगड प्रथम सौम्य चटका देतो, पण नंतर ती उष्णता फार आकर्षक वाटते व तो ऐस पैस बसतो. जोत्या मात्र बसताच टुणकण उडी मारतो. आरतीच्या लय तापलाय र दगड, तो म्हणतो. नंतर चड्डीचा फाटका भाग किंचित उजवीकडे करतो व बिचकत बिचकत तोही टेकतो. अद्याप सारी गल्ली निर्जीव आहे. उंबराच्या झाडावर ऊन ओतल्याप्रमाणे पानावरून निथळते. आत गाभाऱ्यात मुखवट्याच्या बिनपापणीच्या डोळ्यांवर झळझळीत रेषा दिसतात. भिंगरी एक वाळलेलं पान उचलते व देठ धरून भरकन फिरवते. त्यामुळे निर्माण झालेल्या गतीत तिला फार गंमत वाटते आणि तिचे दुबळे शरीर त्या पानाभोवती पान होऊनच गिरगिर फिरू लागते. बाकीच्यांचा तिला विसर पडतो व तिचा चेहरा धुतल्याप्रमाणे दिसतो. मागच्या बोळातून लंगडा वासू गुडघ्यावर हात ठेवून बेडकाप्रमाणे उड्या मारत येतो. सध्याला पाहताच तो पारावर चढतो व त्याच्या भोवती सलगीन हात टाकतो. काय दोस्त, अगदी ऐटीत बसलास. मोठ्या माणसांच्या काढकी एक बिडी या थाटानं तो म्हणतो. सध्या काही न बोलताच त्याचा हात झिडकारून टाकतो. कोणत्याही खेळात निरुपयोगी असलेलं हे कार्ट त्याला अजिबात आवडत नाही. शिवाय त्याचा चेहराही जुन्या बाजारात येणाऱ्या फुटबॉल सारखा दिसतो. तो गप्पा असला की अमृत कौर सारखा दिसतो आणि हसू लागला की आपल्या लग्नाची बातमी समजलेल्या माकडासारखा हसतो. पण पोर मोठं इरसाल आणि तल्लख बरं का. शाळेच्या मागे एक चोरटा झुरका घ्यायला जाताना मास्तर आपलं काम नेहमी त्याच्याकडे सोपवीत
व पुष्कळदा त्याच्या अभ्यासाची स्तुती करीत. विशेषतः या कारणाकरता तर इतर पोरांचा त्याच्यावर भयंकर राग आहे. सध्याचं लक्ष आता समोरून येणाऱ्या इब्राहिमकडे. पाठीला कोंबडीच्या पिलांनी भरलेली करंडी अडकवून तो विडीचा झुरका घेत चाललाय. करंडीत सारखी चिवचिव होते. एक पिलू हळूच झाकणाच्या सांद्रीतून डोकं बाहेर काढते व इकडे तिकडे पाहते. भिंगरी चटकन उभी राहते व त्याच्याकडे रोखून पाहू लागते. अरे साहेब, सध्या सांगू लागतो, पण त्याची फाजील सलगी इब्राहिमला आवडत नाही. तो बाजूला गटारात थुंकतो व पुढे चालू लागतो. तोच ते पिलू पुटकन खाली उडी मारते व कापसाच्या चेंडूप्रमाणे टुणटुण हिंडू लागते. मग इब्राहिम एकदम मागे वळतो. सध्या वासू बसलेली आता त्याला दिसतात. अरे त्याच्या मायचं, सध्या धर त्याला, तो ओरडतो. सध्याला तेच हवं असतं. तो जो त्या पिला मागून धावू लागतात, पण ते सारखं निसटतं. भिंगरी देखील वाकून त्याला धरण्याचा प्रयत्न करते, पण ते तिच्या हाताला घसटून पायातून पळून जातं. त्या मऊ गुलगुलीत स्पर्शानं तिला हुळहुळल्यासारखं होतं व ती खूप हसते. हसताना तिच्या झिपऱ्या हादरतात. वासू पारावरच बसून एखादी काटकी फेकतो, हुशक हुशक करतो. इब्राहिमने देखील 2-4 उड्या मारल्या, पण स्वतःच्या पोटाच्या वजनाने तो घामाघूम होतो व त्या पिलाचा नाद सोडतो. पण सध्या जोत्याची मात्र धडपड चालू आहे, पण फार वेळ नाही. किणकिण किणकिण करत एक सायकल वेगाने येते. पळता पळता ते पिलू नेमकं खाली सापडतं व फुटल्याप्रमाणे गपगार होतं. इब्राहिम एक शिवी हासडतो. पुटपुटत आता दूर गेलेल्या सायकलीकडे पाहतो आणि चालू लागतो. धापा टाकत सध्या जोत्या पारावर येतात. भिंगरी अद्याप पाहत उभी आहे. ती अजूनही हसतेच आणि त्या गोळ्याकडे पाहते. गल्लीतील उन्हावर डाग पडल्याप्रमाणे ते बराच वेळ तसेच पडून राहते. नंतर एका कावळ्याची कावकाव ऐकू येते. तो प्रथम उंबरावर बसतो. हळूहळू समोरील घराच्या गेटवरून रस्त्यात उतरतो व त्या पिलाजवळ येतो. इकडे तिकडे 2-3दा वाकडी मान करून पाहिल्यानंतर तो त्याला चोचीत धरून बाजूने उड्या मारत गटाराजवळ फरफटत नेतो. त्या मार्गाने मागे एक ओलसर चिकट पट्टा राहतो. नंतर निर्धास्तपणे तो टच्च दिशी चोच आत खुपसून वर काढतो व तिच्यात आलेले 2-4 काळसर दोरे चोचीने हेलकावत पुन्हा वाकडी मान करून त्या पोरांकडे समाधानाने पाहतो. काय फुटलं कोंबडीचं पोर र, सध्या हळहळून म्हणतो. पाप, शी, कसं ओलं किच्च दिसतंय बघ ते, वासू म्हणतो, पण तिकडून त्याचे डोळे निघत नाही. पाप, सध्या पुन्हा म्हणतो. आडव्या गल्लीतून आता एकदम ओरड ऐकू येते. एक लठ्ठशी शेळी ठाणे लडाबडा आपटत फेंगडी पळत येते व तिच्या मागे 4-5 पोरांचा घोळका धावतो. साध्या धरकी बेट्या, कुणीतरी ओरडतं. सध्या उडी मारतो. उन्हाने त्याच्या डोळ्यांवर चढलेला बुरसा नाहीसा होतो. हात पसरून तो शेळीला अडवतो व चलाखी करून तिचा मागचा पाय पकडतो. बाकीचे पाय फरफटत ती सुटण्याचा प्रयत्न करते, पण तोवर भोपळ्या, गणू, दिलीप, गोप्या हेही येतात. गोप्या मागचा दुसरा पाय धरतो व शेळी आता नुसतीच बेंबटू लागते. चला रे चला, सध्या मोठ्या उत्साहानं सांगतो. आता आपण आंबीलगाडा काढूया शेळीचा. ही कल्पना त्या पोरांना बेहद्द आवडते. भोपळ्या तर आपल्या दुर्म्या पोटावर हात मारत मारत ताशा वाजवू लागतो. गोप्या हात वर करून एक एक पाय उडवत गोल नाचू लागतो व हाय 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 असं ठेक्यात म्हणत जोत्या त्याच्यावर काल्पनिक चुरमुरे उडवतो. पण सध्या मात्र एकदम चिडतो. शेळीचा धडपडणारा पाय धरून त्याचं मनगट हिसकवल्यासारखं होते. जा की टिंगशान, जा, गोप्याचा गाडा तरी घेऊन या की, तो ओरडतो. सारी पोरं गप्प होतात. पळत जाऊन दिलीप वर उघडी लाकडाची पेटी असलेला हातगाडा घेऊन येतो. वासूला सुद्धा उत्साह वाटतो आणि उडत उडत तो घरातील गुलालाचा डबा घेऊन येतो. त्यानंतर मात्र खेळाला खरा रंग चढतो.
अर्धा अधिक डबा सध्या धस्कन शेळीच्या अंगावर ओततो व ती पिकल्यासारखी लालभडक दिसू लागते. पण त्या शृंगाराबाबत शेळीला फारसा उत्साह वाटत नाही. ती मध्येच अंग हलवते व गुलालाचा भपकारा नाकातोंडात शिरताच "ची" म्हणत पोरं खोकू लागतात. सध्या मुठभर गुलाल तोंडाला फासून घेतो व थोड्याच वेळात तसले अनेक चेहरे मधून मधून चड्ड्यावर ओढत दणादणा नाचू लागतात. वासू मात्र आपण त्यापैकीच आहोत हे दाखवण्यासाठी बोटभर गुलाल हळूच गळ्याला लावून घेतो व त्या घोळक्याच्या कडेकडेने फिरतो. पण जोत्याचं मन खरं संगीतप्रिय. बेंडबाच्या खेरीज आंबील गाडा म्हणजे फडतूस. तो एक बळकूट शोधून आणतो व परटाच्या बंद दुकानाच्या पत्रावर असं ठोकू लागतो की अर्धी गल्ली हादरून उठते. एका माडीवर खिडकी उघडते व कोणीतरी खेकसते. "काय गावावरून ओवाळलेली कार्टी आहेत? ए जा पाडा जाऊन घरी, नाहीतर उलथा तरी पटापटा कागती वेशीला." पण त्या पोरांना या दोन पर्यायांपैकी कोणताच पसंत पडत नाही. उलट दिलीप तर खिशातून "केकेव केकेव" असं करणारा एक खेळणं काढतो व तसं केलं नाही तर जन्मठेपेची शिक्षाच होणार अशा आवेशाने ते भिरभिरवू लागतो. सध्या गाड्याचा वासा व त्याचा आडवा दांडा बऱ्याच नाखुश असलेल्या शेळीच्या गळ्याला बांधतो. पण गाड्यावर अद्याप झाडाझुडपाचे हिरवे काहीच नाही. तो गेट चढून हळूच वकिलाच्या बागेत उतरतो व 2-4 फुलझाडं वाचा वाचा ओरबडून कोणी पाहण्याच्या आत बाहेर येतो. त्या गाड्यावर खोचून झाल्यावर गाडा सचतो. शेळीची शिंगे दाबत जोत्या तिला गाडा काढण्याचा हेतू समजावून देत पुढे चलण्याचा आग्रह धरतो. तोच कोणीतरी पारावर आनंदानं ओरडतो, "अरे आली मग थिरडी ती." सगळेजण चमकून पाराकडे पाहतात. पट्ट्या पट्ट्याचा भडक गंजी फ्रॉक घातलेला सारवट गाडीवाल्याचा नामू खिशात एक हात घालून राज कपूर सारखा उभाय. हा सकाळी वर्तमानपत्रे विकतो व त्यावेळी ओरडलेल्या बातम्या संध्याकाळी अगदी खाजगी माहिती असल्याप्रमाणे गल्लीतील पोरांना सांगतो. आपले ज्ञान इतरांपेक्षा जास्त आहे हे माहीत असल्यामुळे बोलताना तो हनुवटी उंचावून बोलतो व ऐकणाऱ्याकडे पाहत नाही. "चाल्याचे फुकट ऐटच की." हे त्याच्याविषयी सार्वजनिक व प्रामाणिक मत आहे. पण कोणताही खेळ रंगात आला असता नेहमी अशुभ वार्ता द्यायला तो नेमका एखाद्या गिधाडाप्रमाणे कसा उमटतो हे मात्र कुणालाच समजत नसे. सगळ्यांना त्याचा फार राग येतो. पण त्याने सांगितलेली बातमी खरी होती. हातात राखेलची बाटली तिरपी धरून गंगाई त्यांच्याकडेच येते. आपल्या शेळीवर ओतलेला गुलाल पाहून तिची जीभ अशी मुक्त सुरू होते की ती ऐकून उंबराने फाड फाड तोंडात मारून घेतलं असेल. तिने सगळ्यांच्या आईबापांना प्लेगने मसणवटीत पाठवलं. त्या पोरांची मडी महारवाड्यासमोर टाकली आणि अख्ख्या गल्लीत चुलीत शिरे उगवून घेतली. फुंकर टाकल्याप्रमाणे सारी पोरे गडपगार होतात. जोत्या मात्र तेथे एकटा सापडतो. शेळीच्या गळ्याला बांधलेला दोर गुंडाळतो व शेळी तर काही केल्या आवरत नाही. एका हाताने चड्डी सावरत दोर सोडवताना त्याला पोटात गोळा उठल्यासारखं वाटतं. तोच गंगाई असा एक धपाटा पाठीत घालते की त्याची कळ पाठीपासून चड्डीपर्यंत लाल सळईसारखी पसरते. प्रथम भीतीने उठलेला पोटातील गोळा आता मार खाल्ल्याचा गोळा म्हणून आपले काम चालू ठेवतो व जोत्या मटकन खाली बसतो. गंगाई शेळीला मोकळं करून घरी धुडकावते व आपण पुढे दुकानाकडे जाते. ती गेल्यावर पोरे पुन्हा जमतात. जोत्या रस्त्यावर बसून कळवळतो, "काय हाणलं म्हातारडीनं? तिचं डोकं भादरलं." डोळ्यात पाणी आणून चिडून तो म्हणतो, "तरी मी सांगत होतोच." वासू म्हणतो, "ती म्हातारी पिसाटे म्हणून सांगत होतोच." वासूने वास्तविक तसं काहीच सांगितलं नव्हतं. हे याचं बोलणं तसं घडल्यावरच आहे. कार्ट्याच्या नशिबी आणखी थोडं शिक्षण असेल तर वर्तमानपत्रात किंवा हवामान खात्यात चांगलं नाव काढील पोर. पण त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. सध्या मात्र संतापतो. "म्हातारड मारताय काय?" तो म्हणतो, "चांगला इंगा दाखवतो बघ आता. चल र भोपळ्या." तो आणि भोपळ्या गणू धावत गल्लीत जातात व म्हातारीच्या कोठडी समोर येतात. तिने लावलेल्या शेणीवर कचा कचा पाय देऊन त्या मोडून टाकतात.
गवताचा भारा विस्कटून गवत सर्वत्र उधळून देतात. काही शेणी ओल्या होत्या, त्याचा गोळा करून सध्या खिडकीतून आत गाडग्यावर, कपड्यावर, खाली अंथरलेल्या गोधड्यांवर फेकून देतो. भोपळा तर कोळशाने जाहीर व लेखी घोषणाच करून सोडतो. म्हातारी मेली. चल चल आता बसू दे बोंबलत, समाधानानं सध्या म्हणतो. म्हातारी परत आली त्यावेळी पोरं पारावरच, पण सारी चुपचाप, जणू शुद्ध लेखन घेऊन पाट्या तपासण्याची वाट पाहतात. म्हातारीचं तोंड अद्याप फुरफुरतच आहे. हातातली बाटली उंचावतच ती कर्कशपणे ओरडते, आणखी एकदा हात तरी लावा, हाडच तळते एकेकाची. सगळ्यांना हसण्याच्या गुदगुल्या होतात. भोपळा हसू लपवण्यासाठी आडवाच पडतो. घरी गेल्यावर म्हातारीची अशी फरमास जिरणार या खुणेने सारे एकमेकाला खुणावतात. भिंगरी मात्र अद्याप आपल्या कोवळ्या जगाच्या अंगणात आहे. तिला एक कोवळं पान मिळालं. त्या नाजूक पिवळसर रंगातून प्रकाश गाळल्याप्रमाणे दिसतो व त्या जिवंत झालेल्या पानांच्या कडेने तिचे मन हलकी पावले टाकत तोल सांभाळत फिरते. म्हातारी आपल्या घराकडे न वळता सरळ पुढे जाते व छापखान्याजवळ भज्याच्या दुकानापाशी थांबते. साऱ्या पोरांचा फार विरस होतो. ती पुन्हा ओरडत येतात चेहऱ्यावर चढवण्यासाठी ठेवलेले खास भाव निष्कारण वाया जातात व मरगळ त्यांची मने अस्ताव्यस्त पडतात. सगळ्यावर पुन्हा निष्क्रियतेची झापड पडू लागते. 2-3 कावळ्यांनी कोंबडीच्या पिलाचे प्रेत कुंडाजवळ नेले. अगदी भिंतीला चिकटून स्तब्ध उभे असलेले लक्ष्मण परटाचे गाढव एकदम काहीतरी आठवल्याप्रमाणे फेफे करत कुंडाजवळ येते. त्याला पाहताच कावळे उडतात, पण ते तेथल्या एका भिंतीला अगदी चिकटून पुन्हा स्तब्ध राहते व कावळे पुन्हा जमतात. पांढरी छत्री घेतलेले, टोपीतून पांढरी शेंडी दिसत असलेले नाना मास्तर, मुलांचा मित्र या हस्तलिखित मासिकाचे मुख्य संपादक, हातात पिशवी घेऊन सावकाश जातात. दिलीप त्यांना जय हिंद करतो. तसे करतात सर्वसाधारणपणे सगळ्यांना शेंगदाणे मिळतात. पण आज ते गळलेल्या आवाजाने जय हिंद पुटपुटतात व पावले ओढत पुढे जातात. कर्र कर्र करत मातीने भरलेली बैलगाडी समोरून जाते व तिच्या मागोमाग हादरून पडलेल्या मातीची लाल रेषा उमटते. कंटाळून भोपळा उठतो व आळस झाडतो. पण मध्येच वर नेलेले हात एकदम खाली येतात व तो समोर रोखून पाहतो. समोरून शेणाची बुट्टी डोक्यावर घेऊन गवळ्याची गुलशी ठुमकत येते व दर पावलाबरोबर तिच्या पायांतील साखळ्या खळक वाजतात. तिला पाहताच सगळ्यांचे डोळे मोठे होतात. नामू एक बारीक शीळ मारतो व एक मळके फडके खिशातून काढून पिरगळून गळ्याभोवती गुंडाळतो. गोप्या जोत्याच्या पाठीवर फाजील थाप मारतो. गुलशी जरी 11-12 वर्षांची असली तरी आताच तिच्या पोलक्याचं दुसरं बटन टचटचीत ताणलंय. तिच्या गोल रगेल चेहऱ्याकडे पाहिलं की एखाद्या गर्विष्ठ संत्र्याची आठवण होते. तिच्या गालावरील 2 टिंबदार गोंदणी तर गालावरील खळीला नखरेल डोळे देतात. साखळ्या घातलेली पावले ती ठेक्यात टाकू लागली की तिच्या शरीराला कोरीव मिजास येते. ही गुलशी गल्लीतल्या साऱ्या पोरांची भीती होती, आकांक्षा होती, धाडसाचे टोक होते. साध्या आली बगर गुलशी, गोप्या पुटपुटतो. मी नाही बा, तूच हो पुढं, सध्या म्हणतो. तू बस इथं नाक ओढत आणि म्हणे सध्या आली बगर गुलशी. सध्या म्हणजे फार घाबरट बे, फार घाबरट. बऱ्याच अंतरावरून वासू बोलतो. त्याला गंमत पाहायची, गुलशीची खोड काढायचे, पण ते परस्पर व्हायला पाहिजे. अरे जावे, मी घाबरतोय होय? छाती पुढे करून सध्या म्हणतो. होय, तूच आहेस अगदी बाद, वासू म्हणतो. एखादी गोष्ट 2दा म्हटली की ती खरी असते असं त्याला वाटतं. अगदी बाद नाहीतर काय, काल त्या पांड्यानं नाही का दगड मारला तिला. नको रे दाद्या, लय आकसाची कार्टी ती, जोत्या घाबरून म्हणतो. भिंगरीचं त्याच्याकडे लक्ष नाही.
पाय सारखे हलवून ती आपल्याच तंद्रीत आहे. तिला त्या पिलाचा गोल आकार आठवतो, आवडतो आणि मऊ स्पर्शही. ती मधून मधून उगाच हसते व हिरवी बांगडी बोटाने फिरवते. सध्या विचारात पडतो. आता सारा प्रश्न इब्रतीचा आहे. सारी पोरं आता पांड्याविषयी आदरानं बोलतायत. आता जर आपण काही केलं नाही तर आपण फक्त लोणचं होऊन राहू असं त्याला वाटतं. तो उभा राहतो व दंड थोपटतो. अरे जा रे जा, जोर नको पांड्याचा. पांड्या गेला उडत, माझी पावर तर बघ, तो म्हणतो. गुलशी तोपर्यंत पाराजवळ येते. ती समोर येताच टाळी वाजवून सध्या ओरडतो. पोरी पोरी आंब्याची कैरी, तू माझी नवरी, तू माझी नवरी. सगळी पोरे श्वास आवरून एकदम आपण चिप्पड राहतात. खुद्द सध्या देखील त्या अकस्मात शांततेने बिचकतो. पण प्रत्येकाला वाटतं, खरंच सध्या म्हणजे फार टंच कार्ट. कुठला पांड्या त्याच्या पुढं, मांजराचं मढ. जणू सध्याच्या डोक्यातून हातभर शिंग उगवल्याप्रमाणे गुलशी त्याच्याकडे रोखून पाहते. ती पुढे येते, बुट्टी पारावर ठेवते व कापड गोल वळवून केलेली चुंबळ बाजूला टाकते. नंतर सध्याचा हात धरून त्याला पुढे ओढते व त्याच्या वाकलेल्या पाठीत असा धुमका घालते की त्याचा प्रतिध्वनी साऱ्या पोरांच्या मनात घुमतो. पुन्हा ती बुट्टी उचलून चुंबळावर ठेवते व मागे न पाहता वरातीतल्या घोडीसारखी चालू लागते. नवरी म्हणे नवरी, कुत्रा तंगडीवर नाही करणार, घोबड कुठला. जाता जाता ती चिडून म्हणते. पाठ चोळत सध्या वर येतो. कोणी काही बोलत नाही. त्या सगळ्यांनाच गुलशीचा प्रसाद एक एकदा मिळालाय. सध्यालाही तो आता मिळाला हे पाहून त्यांना हायसं वाटतं व त्यांच्यात एक नवीन बंध निर्माण होतो. वासूच्या तोंडावर हसू आहे आणि आपला बेत यशस्वी झाल्याचे पाहून तो अगदी खुललाय. फार लागलं का रे? दात विचकत तो विचारतो. सध्या त्याच्याकडे रागाने पाहतो व त्याच्या पाठीत एक गुद्दा ठेवून देतो. एवढं लागलं बघ, तो वेडावत म्हणतो. पाहता पाहता वासूच्या चेहऱ्यावरचं हसणं विस्कटतं व तो रडण्याच्या बेतात येतो. सध्या थोडा वितळतो व त्याला पुन्हा जिवंत वाटतं. मागे भोपळ्या एकदम फुटल्याप्रमाणे खिदळतो व काय झालं हे इतरांनी विचारावं या अपेक्षेने सगळ्यांकडे पाहतो. त्या जाळ्यात जो त्या प्रथम सापडतो. काय रे, काय झालं विचकायला? तो विचारतो. गोप्यालाही थोडी उत्सुकता आहे. अरे सांग तरी, तो जोत्याला दुजोरा देतो. भोपळा करा करा डोके विस्कटतो व हसू दाबतो. तुला इंग्लिश महिने येतात? जानेवारी, फेब्रुवारी. जोत्या त्याच्याकडे चिडून पाहतो. थोत तिच्या, तू तरी लय बालिस्टरच झालास की. मन जानेवारी, फेब्रुवारी. तू सांग, नर्गिस कोणत्या सिनेमात कोट घालती? गोप्याचा तर तसल्या ज्ञानाशी फारसा संबंधच नाही. लाकडाच्या अड्ड्यात बसावं व लाकूड कोळसा घरी पोहोचवावा हे त्याचं काम. तो जोत्या भोपळ्याच्या तोंडाकडे आळीपाळीने पाहतो. पण वासू वीराप्रमाणे पुढे येतो. नुकतीच गेलेली अब्रू मिळवण्याची ही संधी त्याला फार आवडते. होय होय, मला माहिती आहे. पुढे काय? तो उत्सुकतेने विचारतो. मग तू आपलं नाव म्हणून सगळ्या महिन्याला आला म्हणत जा. भोपळ्या गंभीरपणाने सांगतो. वासू जानेवारीला असं. पण पुन्हा हसू निष्ठू पाहते. एखादा मनुष्य अगदी कडेला जाऊन खड्ड्यात पडणार असल्याप्रमाणे तो वासूकडे उत्सुकतेने पाहू लागतो. पण वासूचं तिकडे लक्ष नाही. तो मोठ्याने म्हणू लागतो. वासू मार्चला, वासू एप्रिलला, वासू मेला. या ठिकाणी भोपळ्या पुन्हा खिंकाळू लागतो व आनंदाने जोत्याच्या गळ्याभोवती हात टाकतो. जोत्याही त्या प्रकारावर निहायत खुश होऊन पिपाणीसारखा हसतो आणि वासूकडे बोट दाखवून म्हणतो. वासू मेला म्हणे. सध्याचा वासूवरील राग गेला नाही व त्याने भोपळ्याचं कौशल्यही ऐकलं नाही. पण वासू मेला या शब्दांनी त्याला गुदगुल्या होतात व तो मांडीवर थाप मारून मोठ्यानं ओरडतो. म्हणे वासू मेला. मॅडच आहे, मॅड मॅड मॅड.
हा सापळा वासूच्या ध्यानात फार उशिरा येतो व तो शरमेने निर्जीव होतो. या असल्या गावंढळ पोरांनी आपली फजिती करावी हे तर त्याला बोचतं. त्याला एकदम आपल्या ताईची आठवण होते. 6माही परीक्षेत पहिला आल्यावर तिने कौतुकाने 8 आण्यांचे पेढे साऱ्या जोशी चाळीत वाटले होते. आणि तिला जर हे समजलं तर ते तिच्या मनाला किती लागेल याचं वासूला फार दुःख होतं व तो त्या धिंगाणाच्या मध्यभागी कुस्करलेल्या चेहऱ्याने मुकाट बसतो. आता ऊन उतारायला लागतं व त्याच्यात मृदू पिवळसरपणा येतो. गल्लीतून एखाद दुसरा माणूस हिंडू लागतं. गोप्याचा मालक अड्ड्यातून दोनदा ओरडतो. अंगावर थंड पाणी पडल्याप्रमाणे गोप्या दरवेळी थोडा थोडा आकसतो, पण मूड उचलत नाही. भिंगरी उठते व कचऱ्याच्या ढिगाकडे जाते. तेथून ती 2 बांगड्यांचे तुकडे व पिवळ्या बेगडाचा एक चुरगळलेला तुकडा उचलून आणते. ते सारे पारावर ठेवून त्यांच्या भोवती बोटाने वर्तुळ काढते. खाचू गाडीवाल्याची सारवट येते आणि जातेही. भोपळ्या घाईघाई करून तिच्या मागल्या जागेवर जाऊन ऐटीत बसतो, पण त्याला त्यात फारशी गंमत वाटत नाही. गाडी वान छोकरा छोकरा म्हणून इतर पोरे ओरडत नाहीत. चाबूक उगारून गाडीवान 2-4 शिव्या हासडत नाही. काही नाही. सारे कसे भटासारखे सपक. फक्त बैल मध्येच पोट उसवल्याप्रमाणे मुतू लागतो व थोडा वेळ थांबतो. पण खाचूच्या चापकाचा दांडा खट्ट दिशी वर आलेल्या पाठीच्या हाडावर बसतो व बैल तशीच वेडी वाकडी रेषा उमटवत पुढे सरकतो. आता दाण दाण घंटेचा आवाज होतो व बर्फाची गाडी लोखंडी चाके कचकचवत हळूहळू तेथे येते. वास्तविक बर्फाच्या गिऱ्हाईकांची वेळ संपलीये व गाडी परत घरी जातीये. पण ही 4 कार्टी पाहताच गाडीवानाला उगीच हुक्की येते. तो गाडी नेमकी त्यांच्यासमोर उभी करतो. एक विडी काढून ती शांतपणे शिलगावतो आणि जणू त्या काडीनेच आत एकदम काहीतरी पेटल्याप्रमाणे कोणाच्या ध्यानीमनी नसता एकदम खच्चून ओरडू लागतो. लाल भडक पैसा हुडक पैसा हुडक. त्या पोरांच्या खिशात दमडी नसते, पण आपण इतका वेळ वाट पाहत असता त्या गाडीवाल्यानेच यायला उशीर केला अशा लगबगीने ती गाडी भोवती गोळा होतात. लाल हिरव्या रंगांच्या बाटल्या बाजूने ठेवून मध्ये गोणपाटाखाली बर्फाचा निथळता चौकोने. भिंगरी बोटे उंचावून मोठ्या डोळ्यांनी सारं पाहू लागते. गाडीवाला पाहत नाही हे पाहून ती हळूच पिवळ्या बाटलीला हात लावते व अगदी खुश होऊन हात लगेच मागे घेते. 10-15 मिनिटं तशीच जातात. त्याची विडी संपते. या कुलंगी पोरांतून काय गिऱ्हाईक येणार असं वाटून तो पुन्हा एकदा घंटा ठणकावतो व गाडी ढकलू लागतो. तोच कोणीतरी धावत येते. डॉक्टरांचा मधू हातात एक नाणे घट्ट धरून येतो व धापा टाकत म्हणतो, एक लाल भडक आणि एक पैसा परत. गाडीवाला बर्फ खिसून एका काडीवर दाबून बसवतो व त्यावर निळे तांबडे पाणी ओततो. रंग हळूहळू एकमेकांत मिसळतात व बर्फाचा खिस एक रंगीबेरंगी अजस्त्र कळी असल्याप्रमाणे दिसतो. मागे हात घेऊन भिंगरी ही सारी किमया बावरून पाहते व पाहत पाहत पुढे येते. त्या काडीवरील एक ठिपका ओघळून तिच्या पायावर पडतो व त्या थंड चटक्याने ती दचकते, हसते, पण लगेच बेभान होऊन ती त्या बर्फावर झडप घालते व त्या धक्क्याने रंगीत बर्फ सारा धुळीत विस्कटून पडतो. ती लगेच खाली वागते व त्यातील एक मूठ भरून तोंडात कोंबते. काय गाढवाची औलादे म्हणत गाडीवाला रागाने तिला लाथ मारतो व तिच्या झिंजा ओढून तिला बाजूला ढकलतो. पण तिला त्याचं भान नाही. उरला सुरला बर्फ ती मातीसकट उचलते, पण आता तो वितळतोय व बर्फाला चिखलाची चव येते. ती उभी राहताच गाडीवाल्याचा संताप उसळतो व तो पुन्हा तिच्या मुस्कटात भडकावतो व ती तोल जाऊन भोपळ्याच्या अंगावर पडते. सध्या पुढे होतो. तिला ओढतच मागे आणतो व पारावर बसवतो. तिच्या गालावर बोटं उमटली आहेत, पण त्या रानवट गाडीवाल्याकडे पाहिल्यावर सध्याला फार असहाय्य वाटतं. आतापर्यंतचा त्याचा दिमाग सोलून टाकल्याप्रमाणे नाहीसा होतो
व तो निमूटपणे भिंगरीच्या बाजूला येऊन बसतो. ती अद्याप बोटे चोखते. बर्फाबरोबर आलेली माती फू करून थुंकते व हसते. सोनाराच्या काशीला कधी नाही तो आज पैसा मिळालेला दिसतो. रंगीत पाण्याचे ठिपके गळतात. त्याखाली डावा हात धरून ती पारावर चढते व मोठा करून करीत बर्फावरचे गोड पाणी शोषून घेते. तुला पाहिजे थोडस भिंगरी? काडीच पुढे करत ती विचारते. भिंगरी पुढे सरकणार तो जोत्या तिला थांबवतो. ती आल्यामुळे साऱ्या पोरांत थोडा घबराट निर्माण झालाय. भिंगरी, काशीला शिवून घेऊ नको. तिची आई मेली दुपारी. अंग देखील भिजवला नाही तिनं, तो म्हणतो. भोपळा चांगलाच हादरतो. त्याचा विश्वास बसत नाही. वय गो काशी, तू आंघोळ केली नाहीस? बर्फाची काडी चोखतच काशी मान हलवते. अरे, ती तर दुपारी मेली नव. जो त्याच्या आईसारखी काल नव. एखादी साधी बातमी सांगावी त्या सहजतेनं ती म्हणते. लई गोरी पिट्ट होती बघ तिची आई. एकदम आठवल्यासारखं करून गोप्या म्हणतो व मग थोबाडीत मारल्याप्रमाणे गप्प होतो. आतापर्यंत नामू गप्प आहे. तो आता डावा पाय उजव्या पायावर टाकतो. हॅ, तो उद्गारतो व सारे जण त्याच्याकडे पाहतात. गरी पिट्ट म्हणे. त्यांच्याकडे न पाहता जणू स्वतःशीच तो सांगतो. तिला अंगभर कोड होत, कोड. सारे गुम्म होतात. सध्या तर मेल्या कुत्र्यासारखा निपचिते. तो मधून मधून भिंगरीचे केस मागे सारतो. काशी आरामात बर्फ चोखते. भोपळ्या मात्र एकदम अस्वस्थ होतो. थोडा घाबरतो. त्याला आता घरची आठवण येते. आई, बहिणी, स्वयंपाकघर, खूपसे ऊन खायला. पण आताच घरी पळालो तर पोरे घाबरट म्हणतील म्हणून तो गप्प राहतो. पण त्याची चुळबुळ सारखी चालू आहे. काशीचा बर्फ संपतो व काडी देखील चोखून ती खाली टाकून देते. मनगटाने तोंड पुसता पुसता तिला वाटतं, कोट डोंबल, आपली आई खरंच गोरी पिट्ट होती, भट्टीच्या कापडासारखी. पण तिच्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागावं हे जोत्याला आवडत नाही. तो पुढे येतो व सध्यासमोर बसतो. दाद्या, आमची पण मेली काल आई. आम्ही आंघोळ केली की नाही? नाहीतर काशी बघ, तो म्हणतो. परंतु सध्या बोलत नाही. कोणीतरी पिळून टाकल्याप्रमाणे तो निर्जीव आहे. रडण्याच्या बेतात आहे. वय, खरंच आम्ही आंघोळ केली, शपथ, जोत्या पुन्हा सांगतो. पण त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. आता ऊन तर केव्हाच गेलं. उलट फुंकर टाकल्याप्रमाणे सारं काळसर दिसतं. घरा झाडांवरचे रंग उडतात. देशपांडे चाळीतील समोरच्या घराचा दरवाजा उघडतो व चौकटीला धरून हळूहळू पावले उचलत मंगल बाहेर येते व वरच्या पायरीवर बसते. तिला पाहताच सारी पोरे व्यवस्थित बसतात व घाईघाईने तोंडावरील गुलाल पुसतात. गोप्या सदऱ्याचं बटन लावतो, म्हणते पुन्हा निसटतं व किंचित तोंड उघडून तिच्याकडे पाहतो. मंगल 7-8 वर्षांची असेल. पण पाहिलं की जाईच्या फुलाची आठवण होते. तिचे कपडे नेहमी शुभ्र रेशमाचे असतात आणि ती हसली, आणि ज्यावेळी ती खरोखर हसत नसे त्यावेळी ती हसण्याच्या बेतात असे की पाहणाऱ्याला उगाचच नाजूक हुरहुर लावणारा आनंद होतो. पण कातडी खोड्यात अडकलेले तिचे पाय मात्र वाळल्या पडवळासारखेत आणि त्यांच्याकडे पाहिलं की बराच वेळ काही सुचत नाही. खाली रस्त्यावर पोरे धिंगाणा घालू लागली. तंगडी पुढे मागे पिस्टन प्रमाणे हलवत लंगडी खेळू लागली की तिचा जीव गोळा होतो. अनेकदा हातावर हनुवटी ठेवूनच ती त्यांच्याबरोबर बेभान धावते. पारावरून खाली उड्या मारते किंवा इतर मुलींप्रमाणे चित्कारत छोट्या सायकलीवरून अनिर्बंध हिंडते. हातावर हनुवटी ठेवूनच. तिला एक पायरी उतरायला 5 मिनिटे लागतात. त्या साऱ्या पायऱ्या उतरून ती एकदाच त्या पाराजवळ आली होती. तिच्या निव्वळ येड्याने पोरे अगदी दबून गेली, पार लाजली आणि त्यांचा लपंडाव खेळ अर्धाच विसरला गेला.
पण तिने डोळे झाकण्याचे काम पत्करताच आपण आज प्रथमच लपंडाव खेळत असल्याप्रमाणे ती पोरे हुंदडू लागली. सध्याने तर तेवढ्यात घरी जाऊन तोंड स्वच्छ धुतले होते व त्यातल्या त्यात बरा शर्ट अंगात घातला होता. तो ज्यावेळी चोर झाला त्यावेळी तो तिच्या समोर बसला. तिच्या अंगाच्या स्वच्छ सुगंधाने त्याला खेळाचा विसर पडला. तिची एवढीशी मऊ बोटे त्याच्या मनाला रेशमी धाग्याप्रमाणे कायमची चिकटून राहिली. तिने डोळे गच्च झाकले, पण तिचा हातच इतका लहान होता की सध्याला कुंडामागे लपलेला भोपळा स्पष्ट दिसत होता आणि त्याला काही केल्या हसू आवरेना. शिवाशिवीच्या वेळी किंचित मागे रेलून ती सारखी हसत होती. टाळ्या पिटून तिचा चेहरा लाल झाला होता आणि तिच्या वेड्यांची रिबीने फांदीवरील फुलांप्रमाणे हलत होती. तिने भिंगरीला एक जुने मोराचा गळा कापून रंगवल्याप्रमाणे दिसणारे निळे रिबन दिले होते, पण ते वेणीला बांधणे भिंगरीला कधी जमले नाही. उद्या मला बरं वाटलं मग तेल फणी करून लावून देते हा रिबन, असं तिच्या आईने आठवडाभर सांगितलं. पण नंतर सारच संपलं व ते आता खोलीत दोरीवर निरुपयोगी लोंबत राहिलं होतं. त्या दिवशी खेळ अगदी रंगात आला त्यावेळी अचानक मंगलची आई आली व रागाने तिला हातात धरून घेऊन गेली. जाताना ती म्हणाली, गाढवे, तसल्या पोरांचा काही डोक्यात धुवा करून घ्यायच्यात की काय, बेडपट कुठली. तिच्या शब्दांनी सारी पोरे शरमली. सध्याला आपल्या मळक्या अवताराची लाज वाटली आणि जाता जाता मंगलच्या आईने आपल्यावर पच्चदिशी थुंकी टाकली असं त्याला तेव्हा वाटलं. मंगल आता तेथेच वर बसते. पोरे खेळू लागली की ते त्यांच्याकडे पाहून हसत नाही, टाळ्या पिटत नाही, पण त्या मुखवट्या आड ती पारावर येते. त्या उष्ण धुळीत गोरी उन्हाळ पावले मळवते आणि विस्कटलेल्या केसांनी दमून परत त्या पायरीवर येऊन बसते. ती आली की सध्या खेळातून गळतो व पारावर बसतो. त्याला तो वास आठवतो व फार आवडतो आणि रंगवलेली लाल पाकळ्यांची नखे असलेली बोटे सुद्धा. मंगल आली की, गोप्या पुटपुटतो. होय रे, होय की. वासू, लंगडी, हा नामूचा आवाज आहे. लंगड मेरी ट्याव ट्याव. मागल्या जन्मी फुलपाखराचे पाय तोडले की या जन्मी लंगड व्हायला होतं. कोणी बोलत नाही. वासू वरमतो व पटकन आपल्या गुडघ्यावर हात ठेवतो. मंगल पाप, जो त्या मोठ्यानं म्हणतो. आता गल्ली धुरकटल्यासारखी होते. भिकारणीने विश्रांतीसाठी ओधडे पसरावे तसा रात्रीचा अंधार पसरतो. ठिकठिकाणी पिवळसर प्रकाशाच्या उभेचे ठिपके दिसू लागतात. मंगलच्या घरात निळ्या तलम पडद्याआड चंद्रासारखा गोल दिसणारा गोठलेला दिवा लागतो. शिंप्याच्या दुकानातील खेळ थांबतो व त्या टिचभर अंधारात फक्त पेटत्या विड्यांच्या टिकल्या पिकू लागतात. भोपळ्या पारावरून प्रथम उतरतो व घरी पळतो. इतर पोरेही कंटाळतात. गोप्या एक फडके तोंडावर टाकतो व ओरडू लागतो, मी फॅन्टम हाय, मी फॅन्टम हाय. छाती अजस्त्र असल्याप्रमाणे जो त्या हात वळून पंखासारखे वर उचलतो. वय, पण किंकांग हाय की तुझा काका, तो म्हणतो. मग तो आणि गोप्या एकमेकाला ढकलत पारावरच लोळतात. हात तुमच्या, बडका किंकांग आणि बडका फॅन्टम, वासू म्हणतो. भोवती जमलेल्या अंधारात त्याचा मलूल चेहरा दिसत नाही, त्यामुळे तो पुन्हा बोलतो. पण भोपळ्याने आपल्याला बनवलं ही रुखरुख काही मरत नाही. त्यातच गोप्या वासुमेला वासुमेला म्हणून ओरडल्याने तर सारे पुन्हा उमाळ्याने आठवते. सध्या, मी जातो रे घरी, मला रामरक्षा म्हणावायची. तो सध्याकडे तोंड करून म्हणतो व गुडघ्यावर हात ठेवत सावकाश मागल्या गल्लीत वळतो. गोप्या, कोणीतरी अंधारातून हाक मारतं. काय तुला घरदार आहे की नाही रे लडदू. गोप्या टुनकन उडी मारतो. त्याची आई त्याला बोलवायला आलेली असते. तोंडाने शिव्या देतच ती त्याचे केस सारखे करते व शर्टाचे बटण घालते आणि खांद्यावर हात ठेवून त्याला घेऊन जाते. गोप्याच्या आईची आणि अड्डेवाल्याची भानगडे.
पायऱ्या उतरता उतरता नामू म्हणतो व शीळ वाजवून तोही निघून जातो. कोंबडीची पिसे एक एक गळावी त्याप्रमाणे पार रिकामा होऊ लागतो. रघुनाथ भटाची बायको येऊन पणती लावून जाते. सध्या भानावर येतो. त्यालाही भूक लागलीय. दररोज यावेळी येणारी प्रकाश किरणासारखी हाक आता येणार नाही हे त्याला जाणवतं व त्याला गोप्याचा हेवा वाटतो. भिंगरीचा हात धरून तो तिला खाली उतरवतो. जोत्याला चलकी साल्या असं खेकसून चालू लागतो. औदुंबर आता गोठल्यासारखा दिसतो आणि त्याच्या पानांची हजार झुलपे हलवणारा अंधार मात्र गाभाऱ्यातील पणतीवर खुडूक घालून बसतो. सध्या खोलीत येऊन एक चिमणी लावतो. दुपारी वकिलाकडून आलेल्या शिळ्या पाक्यापैकी अद्याप थोडं शिल्लक आहे. तो ते थोडं थोडं जोत्या भिंगरी पुढे ठेवतो व आपण अर्धी भाकरी हातावरच घेऊन खाऊ लागतो. तो गारगोटीसारखा भात भिंगरीला जात नाही आणि तो चिवडता चिवडता ती पेंगू लागते. मी घेऊ होय रे तिचा भात? आधाशीपणे जोत्या विचारतो व उत्तराची वाट न पाहता सरळ खाऊ लागतो. सध्या भिंगरीला गोणपाटावर झोपवतो. जोत्यालाही झोप येऊ लागते. थोड्या वेळाने दरवाजा लावून चिमणी फुंकून सध्याही आडवा होतो. त्याचे डोळे मात्र बराच वेळ उघड झापीने अंधाराला टाके घालत राहतात. त्याच्या मनात दुपारच्या घटनांची वलये उठतात. लालभडक शेळी व म्हातारीचा तळतळाट, तिने पाठीत हाणलेला रपाटा, मंगलच्या अंगाचा वास आणि लाल नखे, ढणाढणा घंटा वाजत येणारी बर्फाची गाडी आणि धुळीत पडलेल्या रंगीत बर्फाचा तो थंड जाळासारखा शीत आकर्षक स्पर्श व गोड पिवळी चव, हिरवी बांगडी, सायकलीत सापडलेले पिलू आणि काळ्या तलवारीसारख्या चोचीवर हेलकावणारे त्याच्या पोटातले दोरे, काशीची गोरी गोरी आई आणि बैलाच्या मुताच्या रेषेची वाकडी वाकडी आगगाडी, सारे त्याच्या डोळ्यांपुढे अधांतरी तरंगते. त्यांची एक एक होडी बनून काळ्या तेलकट समुद्रावर दूर दूर जाते व तिघेही त्यांच्याकडे आपल्या निरनिराळ्या खिडक्यांतून पाहतात. हळूहळू त्यांच्या जडावलेल्या डोळ्यांवरील झोप जास्त गडद होते व तिघांची मलिन दमलेली शरीरे काढून टाकलेल्या कपड्याप्रमाणे निर्जीव अस्ताव्यस्त असतात. सध्याची झोप चाळवते. गाडीवाल्याने लाथ मारताच कळवळलेली भिंगरी त्याला आठवते आणि जोत्याही. कोंबडीचे पिलू सायकलीत सापडताना पानाच्या पिपाणीसारखेच ओरडले, पण आता त्याला एकदम आपल्या आईचे ओरडणे ऐकू येते. 4 दिवस सतत ती गुराला बडवल्याप्रमाणे ओरडत होती. असह्य होणाऱ्या वेदनेने ओरडून रात्रीचे लचके तोडत होती. आज पहाटे तिचा डोळा लागला. पोट दाबून धरलेले हात निवांत बाजूला पडले व कोणाशी न बोलता, कोणाला काही न सांगता ती निश्चित झाली. आता या घरात आपणच मोठे. या जोत्या भिंगरीला आपल्याखेरीज कोणी नाही हे त्याला हाताला चाकूची धार लागावी त्याप्रमाणे एकदम जाणवते व त्याची झोप थोडा वेळ खाडकन उघडते. खोल आत कुठेतरी कापसाचे बोंड फुटावे त्याप्रमाणे काहीतरी फुटते, काहीतरी उमलते. अशा तऱ्हेचा हा शेवटचा दिवस संपतो. सध्या आडोशा आडून बाहेर येतो आणि आयुष्याच्या सही शिक्क्यानिशी सध्या मोठा होतो. गल्लीच्या कोपऱ्यावर औदुंबराच्या पारावर एक छोटस दत्ताचं देऊळ आहे. तेथे एक मुखवटा ठेवलेला असतो. त्यावर प्रकाश निरनिराळ्या रेषांत चमकतो आणि शांत निर्विकार बिनपापणीच्या डोळ्यांनी तो सारे काही पाहत असतो. सत्यकथा, सप्टेंबर 1956. ही होती आपली आजची अतिशय सुंदर कथा, मुखवटा. ही कथा वाचून मला थोडीशी शलॉट या कथेची आठवण झाली, कारण तिथे तिचे वडील मरतात आणि इथे यांची आई मरते. दोन्ही मधली परिस्थिती वेगळी आहे, पण आजूबाजूचं वातावरण इतकं सुंदर निर्माण केलंय
की खरोखरीच मला असं वाटलं की मी कुठल्या तरी गावातली दुपार पाहतीये आणि ही पोरं एकमेकांशी कशी बोलतायत, त्यांचे आवाज कसे आहेत, त्यांचं एकमेकांबद्दलचं वागणं कसं आहे, हे सगळं आपल्याला फक्त लिखाणातून दिसून येतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, कथेचं शीर्षक जे आहे, जे सुरुवातीलाच त्यांनी सांगितले, एका पारावर देवाचा मुखवटा ठेवलेला असतो आणि संध्याकाळी जेव्हा तो मुखवटा घेऊन जातात तेव्हा खरी परिस्थिती बाहेर येते. तसंच सध्या सुद्धा एक मुखवटा ठेवून जगायला लागणार आहे, कारण त्याला कळलंय की मुखवटा ठेवूनच आपण जगात व्यवस्थित वावरू शकतो, नाहीतर हे जग आपल्याला फाडून खाईल. त्याप्रमाणेच मंगल देखील आपला दुखरा मुखवटा बाजूला काढून त्या पोरांमधलीच एक होऊ पाहते आणि थोडेसे आनंदाचे क्षण वेचू पाहते. बरेच जण असे वेगवेगळे मुखवटे पांघरूनच जगात वावरत असतात, थोडेसे आनंदाचे क्षण वेचू पाहत असतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली, वाचन कसं वाटलं, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अर्थातच जर वाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. तुमच्या हाईप देण्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करा. भेटूयात आपण या पुस्तकाच्या पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.